आफ्टर 2 hours ऑफ हार्ड ट्रेक आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. आणि पाऊस इतका जास्त आहे आणि पाऊस जास्त असल्यामुळे आपलं जे वॉटरफॉलमध्ये घुसायचं होतं ते पण आता कॅन्सल झालं आहे, कारण की समोरचा व्ह्यू एकदम बाप. हे गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. येस, गुड मॉर्निंग. रात्रीचे 12 वाजले आहे. सॅटर्डे नॉट, इट्स अ संडे सुरू झालं आहे. यावेळेस आपल्याला सॅटर्डेला जाता नाही आलं ट्रेकला, कारण की काही काम होतं. तर संडेलाच आपण जातो आहे. रात्रीचे 12 वाजले आणि आपण निघतो आहे देवकुंड वॉटरफॉलसाठी. देवकुंड वॉटरफॉल हा पुणेपासून ऑलमोस्ट 75 किलोमीटर्सचा आहे. तर 3-4 तास लागतं पोहोचायसाठी आणि आपल्याला हा सकाळीच पोहोचून ट्रेक स्टार्ट करायचा आहे, जेणेकरून देवकुंडला सकाळी बाकीचे दुसरे ट्रेकवाले येतात तर खूप जास्त गर्दी होते, म्हणून आपल्याला लवकर सकाळी पोहोचून करायचं आहे. आणि आज पुण्यामध्ये सकाळपासून नॉनस्टॉप कंटिन्यू खूप जास्त पाऊस पडतो आहे. तर आय थिंक की वॉटरफॉलला पण खूप जास्त पाणी आलं असेल. तर ऑलरेडी आपण लेट झालो आहे. आपण आपल्या पिकअप लोकेशनवर पोहोचू पटकन. आज आपण आता निघालो आहे आपल्या पिकअप पॉईंटवर जायसाठी आणि आपल्याला भेटली आहे लिफ्ट. ब्रो इधर देख लो, हाय बोलतो. लिफ्ट भेटली ब्रो रात्रीच्या 12 वाजता. इसको बोलते हैं नसीब. त्यांना फोन केला आहे ट्रेकवाल्यांना, ते 20 मिनटामध्ये पोहोचत आहे. आपण लगेच 5 मिनटामध्ये पोहोचू, कारण की आपल्या ह्याच्यापासून एकदम जवळच आहे. रात्रीचे वाजले किती, 3:15. एक शॉर्ट ब्रेक घेतला आहे, वॉशरूम ब्रेक. तिकडे माहिती नाही, आय थिंक तामिनी घाटच्या जवळपास आहे वाटतं. चाय वगैरे पित आहे बाकी सर्व लोक. काही लोक वॉशरूमसाठी थांबले आहेत. कंटिन्युअस एकदम जोऱ्याचा पाऊस चालू आहे जिकडे तिकडे. आणि आय थिंक जिकडे आपण जातो आहे तिकडे पण त्या वॉटरफॉलला खूप जास्त पाणी असणार, बिकॉज कंटिन्युअसली पाऊस थांबतो आहे. जेव्हापासून आम्ही ऑलमोस्ट हा जर्नी चालू केली 11 वाजतापासून, तेव्हापासून कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे. तर इन द मॉर्निंग 6:15 झाले आणि आपण आपला ब्रेकफास्ट वगैरे करून एकदम हा ट्रेक सुरू केला आहे. भिरा बेस कॅम्प आहे, इथून हा ट्रेक सुरू केला आहे. ऑलमोस्ट 6 किलोमीटर जायचं आहे. 6 किलोमीटर यायचं आहे, तर 2 तास जाण्यासाठी आणि 2 तास येण्यासाठी लागणार. आजचं वातावरण खूप जास्त थंड आहे आणि कालपासनं पुण्यामध्ये तर पाऊस आहेच, पण इकडे पण खूप जास्त पाऊस पडतो आहे. म्हणजे आताच जस्ट आम्ही निघालो आहे आणि आता जस्ट पाऊस थांबला आहे. तर मी काय याच्या अगोदर जितके पण ट्रेक्स केले रेनकोट घालून, तर अल्टिमेटली लास्टमध्ये तर तसं ओलं व्हावंच लागते. सो इट्स बेटर टू स्किप. पाऊस खूप जोराचा वाढलेला आहे आणि पावसासोबतच आपली एक मोठी वॉटर क्रॉसिंग आलेली आहे, ज्याच्यामध्ये खूप जोराचं पाणी आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल, बट डोंट वरी, इकडे जे गाईड्स लोक आहे हेल्प करायसाठी. दॅट द वे. पाण्याचा तुम्ही प्रवाह बघत असेल, पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. बट डोंट वरी, आपण एकदम सेफ जाणार आहे, कारण की आपण ग्रुपसोबत आलो आहे. That's the second water crossing. एवढ्यानी चांगलं आहे की हे लोक हेल्प करायसाठी, अदरवाईज इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. इकडनं जाऊ, इकडनं खोल आहे. नेहमी मी ज्या पण ट्रेकवर जातो, तुम्ही प्रत्येक ट्रेकमध्ये माझी एक टॅगलाईन
ऐकतात की खरंच महाराष्ट्राला सह्याद्री एक आशीर्वाद, आणि खरंच आहे. कारण की जेव्हा तो पाऊस पडतो आणि धबधबे सुरू होतो आणि निसर्ग एकदम थंड होता ना, जबरा, एकदम शांत वाटतं. जाऊ दे. बाय द वे, आपण एक उशिरा बनवला पण एक मित्र बनवला, मिस्टर बॉडी बिल्डर प्रदीप. बिल्डर आहे भाई म्हणून थोडं. आणि आज तसं पण आमच्या या ट्रेकमध्ये भरपूर सारे बिल्डर राहिले आहेत, तर ज्यांचा आम मोठा वाटत त्यांच्या दूरच राहतं मी. थर्ड वॉटर क्रॉसिंग. या वॉटर क्रॉसिंगचा जो वॉटर फ्लो आहे ना तो खूप जास्त आहे, म्हणजे भरपूर सारे लोक पुढे आहेत हेल्प करायसाठी. कोई नहीं, कर लेंगे. दोरी आहे तिकडे कमी आहे कारण पाण्याचा खूप जास्त. तुम्ही जे लास्ट क्लिप बघितलं ना त्याच्यामध्ये आपण रोपने आलो, तर ऑलमोस्ट हे जे बेस विलेज आहे, बीर गावचे जे लोक आहेत ते सर्व ऑर्गनाईज करतात. म्हणजे ते ग्रामपंचायतचे लोक आहेत ते सर्व ऑर्गनाईज करतात हे रोप्स वगैरे लोकांच्या सेफ्टीसाठी. तर त्याच्यासाठी ते चार्ज करतात. तो या असं समजू शकता की या ट्रेकचा या वॉटरफॉलला जायचाच चार्ज 200 रुपीज पर पर्सन आहे. बट आय रेकमेंड की बिलकुल एकटे येऊ नका, कारण की जितकं जास्त पाणी वाढते तितकं जास्त रिस्की आहे. सो इट्स गुड की तुमच्यासोबत कोणी ना कोणी आहे, फ्रेंड्स, और यू आर कमिंग विथ दॅट एनी ट्रेक इव्हेंट. गाईज एक गोष्ट झाली आहे, माहीत नाही माझा आवाज येत पण असेल की नाही. मोबाईलने शूट करत आहे. गोप्रो पाण्यामध्ये टाकला शूट करायसाठी, आणि असं नाही की पहिल्यांदा टाकला आहे, अगोदर पण खूपदा टाकला. बट आता स्टार्ट करायचा प्रयत्न करतो आहे, स्टार्टच नाही होत आहे. दुःख हे नाही होत आहे की स्टार्ट नाही होत आहे. ट्रेकच्या मध्ये बंद पडला आहे ना, तर जे कंटिन्युटी असते ब्लॉग क्रिएट करायची, शूट करायची, ते थोडी डिस्टर्ब झाली आहे. कोई नहीं, फोन से करेंगे. जितकं चांगलं करू शकू तितकं चांगलं आपण ट्राय करूया. एकदम खतरनाक सही व्ह्यूज येत आहे, आणि इकडनं आवाज पण येतो आहे. वॉटरफॉलचा एकदम जवळ पोचतो आहे, म्हणून जे पाण्याचं जे इंटेन्सिटी आहे ते खूप जास्त वाढली आहे. गोप्रो गेला तर गेला, बट आता जो बाकीचा ट्रेक आहे तो आपण एकदम इंथुसियाझमनी करू. काय छोट्या मोठ्या गोष्टी होत राहते, त्याच्यामुळे पूर्ण मूड घालवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. म्हणून एका नवीन इंथुसियाझमनी परत या व्लॉगमध्ये जीव टाकून देऊ. आय नो क्लिअरिटी आवाज तितका काही व्यवस्थित नाही येईल, बट हर एक ब्लॉग में जान लगा देंगे ब्रो.
बस आपली मंजिल आता फक्त आणि फक्त 2 मिनटावर आहे. जोराने एकदम वॉटरफॉलचा आवाज येतो आहे. द थिंग इज की आमच्यासोबत जितके पण लोक होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट दॅट ओरडणेवाला तो पण चालला गेला आहे. म्हणून आता निवांत जाऊ शकतो. काही जास्त गडबडीची काही गरज नाही आहे. आज देवकुंडला लवकर मॉर्निंगचा ट्रेक याच्यासाठी चूज केला कारण की ट्रेकवाले बोलले की जर लवकर आलं तर गर्दी नाही मिळणार. आणि इकडे ब्रो गर्दीच गर्दी सर्व. बाजूला सर्वीकडे ओनली अँड ओनली गर्दी. आता पुढे जिथे मेन वॉटरफॉल आहे देवकुंडचा ते माहिती नाही तिथे गर्दी आहे नाही आहे. बट आज बहुत अफसोस होगा की आजच्या दिवशी आपला गोप्रो आगला. म्हणजे चूक आपलीच आहे. आपणच त्याला पाण्यामध्ये टाकलं पुरा पाणी गेली. बट मोबाईल के तो पुढे को प्यार म्हणता ब्रो. आफ्टर 2 hours ऑफ हार्ड ट्रेक आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. आणि पाऊस इतका जास्त आहे आणि पाऊस जास्त असल्यामुळे आपला जे वॉटरफॉलमध्ये घुसायचं होतं ते पण आता कॅन्सल झालं आहे कारण की समोरचा व्ह्यू एकदम बाप. ना बोलायचं याच्यामध्ये जमतो या पाण्यामध्ये घुसणार. समोर बॅरिकेड आहे. नो वन इज इंटरेस्टेड पाण्यामध्ये पुढे जायसाठी. माझ्या मागे देवकुंड वॉटरफॉल पडला आहे. वरून पाऊससुद्धा पडत आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे खूप जास्त वाढला आहे. आणि अर्लीचा मॉर्निंग सकाळी आलो आहे तरी पण लोकांची खूप जास्त गर्दी आहे. हॅलो सो त्या आता असं वाटत आहे की आता लवकरात लवकर इथून परत गेलेलं बेस्ट राहणार. बिकॉज वाढत आहे. तुम्ही पण बघू शकता पाण्याचा फ्लो थोडा वाढत आहे. रात्रीचा ट्रेक याच्यासाठी घेतला आहे कारण की मॉर्निंगला गर्दी राहते. मॉर्निंगचे 9 वाजता आणि हा देवकुंड वॉटरफॉलचा हा नजारा गर्दीच गर्दी. सो बेटर की सकाळी चाललेलं बरं. अदरवाईज आय डोंट थिंक दुपारी जागा पण मिळेल. एकदम बेकार गर्दी आहे लोकांची. इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस ब्युटिफुल वॉटरफॉल. आज आपली जर्नी समोर आता परत वापसची जाणार कारण की पाणी पण वाढलं आहे आणि आम्हाला त्याचं पण लवकर पण पोचायचं. गर्दी आहे ना जायसाठी. एकदाचा मध्ये घुसलो किंवा नो टेन्शन. आज संडे आहे आणि संडेला देवकुंडचा नजारा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. एवढ्याने आपलं बरं झालं आहे की आपण थोडं लवकर येऊन वॉटरफॉल कवर केला आहे. अदरवाईज समोर खूप ट्राफिक जाम आहे. हा ट्रेक जेव्हा स्टार्ट केला होता अर्ली इन द मॉर्निंग 6 आणि आता वाजले आहे 12:30 वाजले. म्हणजे ऑलमोस्ट 6:30 म्हणजे 6.5 तास. 7 किलोमीटर जाणे 6 किलोमीटर येणे. मध्ये खूप सारे ब्रिजेस लागते त्याच्यामुळे पण थोडा वेळ लागते. आणि जवळपास 1 तास आम्ही वॉटरफॉलजवळ थांबलो होतो त्याच्यामुळे पण इतका वेळ लागला आहे. आता पूर्ण चिंब पावसाने ओलं झालो आहे. सर्वात अगोदर आपण 1 नंबर आंघोळ करू, कपडे चेंज करू आणि लंच करू. त्याच्यानंतर बघू पुढे काय करायचं. आता 12 वाजता जर आपला ट्रेक संपला आहे तर आय थिंक 6च्या अगोदर आपण पोचायला पाहिजे पुणेला. सो आपलं जेवण झालं आहे. ट्रेकवरून आलो 1 नंबर. रेडी झालो आहे. रेडी झाल्यानंतर लंच वगैरे केलं. लंच पाऊस का एकदम कंटिन्युअसली सुरूच आहे. थांबण्याचं नाव घेत नाही आहे. लंच केल्यानंतर आता आपण जस्ट 2 वाजता निघू. तामिनी घाटमधून जावं लागतं. वेळ लागतं तर ऑलमोस्ट 6 वगैरे वाजण्याचा चान्सेस आहे. इफ यू रिअली लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगवरून.